श्रीराम. महानगरपालिका आणि इलेक्शन हे गणित नेहमीचं आणि खूप सगळ्यांच्या महत्त्वाचं आणि ऐच्छिक आणि खूप आनंदाची गोष्ट असते. अशा काही राहिलेल्या निवडी मग ज्याच्यामध्ये स्टँडिंग समिती सभापती असू देत किंवा परिवहन सभापती असू देत, या सगळ्या निवडी आज पार पडल्या आणि या निमित्ताने एक महापौर म्हणून या सर्व सभापतींचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते. मला असं वाटतं की महापालिकेचा महापौर म्हणून कारभार पाहत असताना वाटलेली एक गोष्ट म्हणजे कोल्हापूर शहरातील लोकांची उदारता आणि त्यांचं दातृत्व. याच्यातून मी महापालिकेचे कामकाज पाहत असताना महापालिका प्रशासनाच्या असणाऱ्या त्रुटी ओळखून मग लोकसहभागातून काही गोष्टी करण्याचा माझा मानस आणि त्याच्यातून घेतलं गेलेलं जनता दरबार असू दे किंवा स्वच्छता अभियान असू दे आणि परवाचाच झालेला भाग 1 स्वच्छता अभियान माझं शहर माझी जबाबदारी याचा भाग 2 आम्ही घेत आहोत आणि हा नेहमीचा सातत्याचा उपक्रम असणार आहे जो की दर महिन्याच्या रविवारी शेवटच्या असणार आहे. तर सर्वांना कळकळीची विनंती की सर्वच संस्था, बँका, काही तालीम सर्वच लोकांनी सहभागी व्हावं आणि कोल्हापूर शहर सुंदर करण्यामध्ये सर्वांनीच हातभार लावावा ही कळकळीची विनंती. त्याच अनुषंगाने कोल्हापूर शहरातील काही आयलँड, काही मंदिरं, काही बागा सुशोभित करण्याचा माझा मानस आहे आणि त्याच्यामध्ये CSRमधून काही लोक मदतीसाठी येत आहेत. तर माझा असा संकल्प आहे की अशा पद्धतीनं कोल्हापूर शहरातील आयलँड, मग कोल्हापूर शहरातील काही गोष्टी आहेत की कोल्हापूर चप्पल आहे तर हे गुजरीच्या ठिकाणी, आता हा गुळ आहे तर हा आपण मार्केट यार्ड ठिकाणी, किंवा आता तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूर शहराला कॅमेरा ही पहिली गोष्ट की कोल्हापूर शहरातून कॅमेरा आणि फिल्म सिटीचं स्टार्टअप झालं तर हे आपण केशवराव भोसले किंवा कुस्ते आहेत तर आपण खासबागचे इथे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की काही CSRमधून लोक ॲडव्हर्टाईज घ्या आणि मग कमवा आणि ते डेव्हलप करा. अशा मला आयलँड्स डेव्हलप करण्यासाठी द्यायच्या आहेत, तशाच काही बागा CSRमधून डेव्हलप करण्यासाठी द्यायच्या आहेत. तर खूप सारी नावं माझ्याकडे आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपण येणाऱ्या 23 तारखेला कोल्हापूर शहराची स्वच्छता अभियान आणि अशा पद्धतीच्या आयलँड डेव्हलपला देणं आणि मग त्याच्यातून तुमचा इन्कम सोर्स की ज्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीच्या प्रतिकृती तुमच्या बिझनेसच्या ज्या असतील त्या तुम्ही लावून तिथं व्यवसायसुद्धा करू शकताय. अशा पद्धतीनं माझं कोल्हापूर शहर जे की कोल्हापूर शहराला खूप ऐतिहासिक वारसा आहे आणि या ऐतिहासिक वास्तूचं गार्डनचं जतन करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा हातभार आणि त्या अनुषंगानं कोल्हापूर शहर डेव्हलप करूया ही कळकळीची विनंती. जय शिवराय.